राज्यात थंडीचा जोर हा कायम दिसतोय। धुळे असेल, जळगाव असेल, विदर्भ असेल या ठिकाणी तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी झालंय। धुळ्यात 4.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर जळगावमध्ये मात्र 10 अंश आणि यवतमाळ या ठिकाणी सुद्धा पारा 10.5 अंशांपर्यंत घसरलाय। थंड हवेचं ठिकाण अशी महाबळेश्वरची ओळख असल्याचं आपण बघतो। मात्र तरी सुद्धा काही दिवसांपासून विदर्भाचं तापमान महाबळेश्वरपेक्षा देखील कमी झालं असल्याचं बघायला मिळतंय। तर राज्यात आणखी काही दिवस गारठा कायमच राहणार आहे असा अंदाज सुद्धा हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यात कुठे नेमकं किती तापमान आहे आपण ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। धुळ्यामध्ये 4.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 10 अंश सेल्सिअस, यवतमाळ या ठिकाणी 10.5 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर मध्ये मात्र 13 अंश सेल्सिअस। तर एकंदरीत संपूर्ण राज्यभरातली सध्याची थंडीची नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेतलेलं आहे। यासह इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती संभाजीनगर थंडीने गारठलं, 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळी सकाळी लोक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। उत्तरेतील थंड वाऱ्यांचा वेग वाढला तर पारा आणखी घसरू शकतो, ही शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलाय। गेल्या 3 दिवसांपासून तापमान 10 अंशांच्या खाली आहे। शहरात आता 12 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे, त्यामुळे थंडीची तीव्रता अधिकच जाणवते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाच्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली। पारा 10.5 अंशांपर्यंत खाली घसरला। आणखी थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। थंडीमुळे रब्बीतील पिकांना फायदा होईल, मात्र नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। राज्यभरातल्या थंडीचा फटका थेट धरण क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसलाय। थंडीची लाट पसरल्यानं आठवडाभरापासून मासाळा तळ्यापासून वर येत नाहीये, त्यामुळे मच्छीमारांनी टाकलेले जाळे गेल्या अनेक दिवसांपासून धरण क्षेत्रात माशाविनाच पडून आहे। टोरेसचे जनरल मॅनेजर तानिया कासातोवा आणि रशियाची स्टोर इन्चार्ज व्हॅलेंटिनाचा नवा व्हिडिओ समोर आला। या दोघेही पैसे घेऊन काढत होत्या। दादरमधल्या टोरेसमधल्या ऑफिसमधून पळ काढतानाचा हा व्हिडिओ आहे। टोरेसच्या दादरमधल्या कार्यालयात कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे दादर ऑफिसचा पंचनामा आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेला आहे। टोरेसच्या दादरमधल्या ऑफिसच्या लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मीरा रोडच्या टोरेस कार्यालयात पोलिसांनी छापेमारी केली आहे। मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी उपस्थित राहिले। बंद असलेलं टोरेस कार्यालय खोलून पाहणी करण्यात आली। पुण्यातल्या शुभदा केदारे या तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ऐन गर्दीच्या वेळी मारेकऱ्यानं शुभदावर कोयत्यानं वार केले आणि तिची हत्या केली। तरुणी मदतीसाठी ओरडत राहिली, मात्र यावेळेस कुणीच पुढे आलेलं नाहीये। आरोपी कृष्णा कनुजा हा तिच्यावर सपासप कोयत्यानं वार करत होता आणि त्यानंतर घटनास्थळी खुलेआम तो वावरतही होता। पुण्यात मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे यानं येरवडा जेलमधून बाहेर आल्यावर रॅली काढली। आरोपीने आलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढलेली आहे आणि आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय असं म्हणत रॅलीमध्ये घोषणा देत नागरिकांना धमकावलंय। बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच तोतया आणि आयकर अधिकारी म्हणून वावरत होता। या प्रकरणी गुन्हे शाखेने तोतया रिंकू शर्माला तळोजातून अटक केली आहे। झडती घेतल्यावर त्याच्याकडे आय कार्ड, बनावट शिक्के, नियुक्तीपत्रक आणि कागदपत्रिका सापडली। दरम्यान आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे।
तिकडे सोलापूरमधल्या 2 भावंडांना जीएसटी विभागाकडून अटक झाली आहे. जीएसटी विभागाची दिशाभूल करून या व्यापारी भावंडांनी तब्बल 10 कोटींचा घोटाळा केला. सोलापुरात जीएसटी विभागाची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई ही ठरली आहे. नागपूरला 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे आणि तसा प्रस्ताव नागपूर विभागाकडून भारतीय रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची देखील शक्यता आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर झाली आहे. हेनले आणि पार्टनर्स ही प्रतिष्ठित संस्था दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. देशाचा पासपोर्ट जितका अधिक शक्तिशाली असेल तितका अधिक त्या देशातील लोक व्हिसा मुक्त प्रवास करू शकतात. एनएमएमटीचे गेल्या 5 वर्षात आता 572 अपघात झाले. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अपघातांमध्ये घट झाली. शहरातील मुख्य आशव्या अंतर्गत रस्त्याच्या कडेला बेकायदा वाहनं पार्किंग केली जातात, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. एनएमएमटीचे लहान मोठे अपघात सुद्धा त्यामुळे घडताना दिसतात. पश्चिम रेल्वेने गेल्या 9 महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 104 कोटींचा दंड वसूल केला. ही कारवाई एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये करण्यात आली. ही माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. मुंबईकरांनी आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे नागरिकांचा कल आहे. सहज चार्ज करता येत असल्यानं खरेदी करण्याकडे देखील नागरिकांचा ओढा दिसतोय. सिडकोने आता त्यांच्या 26,000 घरांची किंमत जाहीर केली. मात्र या किमती पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोरगरीब कुटुंबांना सिडकोचं घर परवडणार नाहीये ही प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येते. कोकणातली अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनची नजर असेल. सिंधुदुर्गासह कोकणातील 7 जिल्ह्यांमध्ये ड्रोन कंट्रोल रूम्सच्या माध्यमातून 9 ड्रोन्सची नजर असेल. ड्रोन्सचा वापर करून मासेमारी नौकांचे मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागात सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल. नंदुरबारमधल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सील करण्यात आलेलं आहे. नाट्य मंदिरानं मालमत्ता कर न भरल्यानं नंदुरबार महापालिकेने ही कारवाई केली. थकीत कराबाबत नोटीस देखील लावण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या आजच्या 3ऱ्या दिवशी मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. देवीला शिवकालीन दागिन्यांचा पेहराव सुद्धा घालण्यात आलेला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची पत्नी अमिता बिर्ला पंढरपूरमध्ये आल्या. अमिता बिर्ला यांनी मनोभावे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय. ओम बिर्ला यांच्या चांगल्या आरोग्यासाठी अमिता यांनी विठुरायाला साकडं घातलंय. जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा निघेल. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लातूरमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी आंदोलकांनी केली. जरांगेंनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. संगमनेर तालुक्यातील सावर गावात चालकाच्या बेजबाबदारपणामुळे स्कूल बसचा अपघात झालाय. बस चालवताना चालक फोनवरती बोलत होता, त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस विजेच्या खांबाला धडकली. सुदैवानं या दुर्दैवी घटनेमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आला. नागपूर पोलिसांच्या झोन 4ने 400 बुलेट्स फारांवरती कारवाई केलेली आहे. कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या, त्यामुळे पोलिसांनी अशा सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला आणि ते नष्ट केले.
मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। घाशीगाव पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। पाण्याच्या योग्य नियोजनासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आलाय। गृहराज्यमंत्री आणि वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले। पाण्याचं योग्य नियोजन करा अशा सूचना अधिकाऱ्यांना मंत्री भोयर यांनी दिल्या। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याच्या कामाचा दर्जा गावकऱ्यांनी आता उघड केला असल्याचं पाहायला मिळतंय। या रागातून गुत्तेदार सुरेश पळशीकर गावकऱ्यांवर धावून गेलेला आहे आणि मारहाणीची भाषाही वापरली आहे। या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आणि या संदर्भात आता दात कुठे मागायचे हा प्रश्न गावकरी सध्या उपस्थित करतात। नायलॉन मांजावर बंदी असतानाही नाशिकमधील येवल्यात अनेक ठिकाणी मांजा सर्रास वापरला जातोय। येवल्यात नरेंद्र मुदे या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकला आणि अपघात झालाय। गळ्याला 10 आणि हाताला तब्बल 5 टाके देखील पडलेत। मलपी कर्नाटक या ठिकाणी मासेमारी नौका रत्नागिरीमधील गोळा पावत समुद्रात अतिक्रमण करत होती। दरम्यान मच्छीमारांकडून माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका त्या ठिकाणी दाखल झाली आणि 40 हायस्पीड ट्रॉलर नौका बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। नौकांचा पाठलाग करत त्यातील एक मलपी नौका ताब्यात घेण्यात आली आहे। कडाक्याची थंडी आणि मुबलक पाणी असल्यानं गव्हाचं पीक जोरदार बहरलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय। बारामती तालुक्यातील पश्चिम परिसरात गव्हाची लागवड करण्यात येते। यावर्षी कडक थंडी असल्यानं शेतात सर्वच पिकं जोरदार येत आहेत आणि शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण सुद्धा बघायला मिळतंय। ड्रॅगन फ्रूटला सध्या जास्त मागणी असल्यानं बारामती परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलंय। वैद्यकीय क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचं खूप महत्त्व आहे आणि या फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळताना दिसतायत। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन खरेदी केंद्रातील बारदाणे संपली आहे आणि हमी दरातील सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलाय। सोयाबीन खरेदी थांबली त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तातडीने बारदाना उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवच्या खोंदला या गावातील शेतकऱ्याला टरबूजाच्या बोगस बियाण्यांचा फटका बसलाय। तर या शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवणच झाली नाही, त्यामुळे दुबार लागवड केली आहे। तर टरबूजाची बियाणं उगवलेली नाहीये, यामुळे शेतकऱ्यांना कंपनी विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। आणि यानंतर सध्या संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या सर्वात मोठ्या फ्रॉड संदर्भातली बातमी आहे। टोरेसच्या 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी तपासाला वेग आलाय। आर्थिक गुन्हे शाखेने विविध 7 ठिकाणी छापेमारी केली आहे। मुंबईमधल्या 4 कार्यालयांसह कुलाबा, उमरखाडी आणि डोंबिवलीमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेने या कारवाईमध्ये तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त केली आहे। टोरेसची 3 बँक खाती देखील गोठवण्यात आली असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। टोरेस कार्यालयामध्ये छापेमारी करण्यात आली आणि छापेमारीमध्ये 2.5 कोटींची रोकड ही आता जप्त करण्यात आलेली आहे। यासह आपण जर बघितलं तर हे टोरेसचे जे आउटलेट आहे त्यांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी दिसते। पुन्हा एकदा वळूयात बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। सांगलीच्या कुरळपमध्ये या ठिकाणी 10 ते 15 एकर ऊस आगीत खाक झालेला आहे। फडातील 65 शेतकऱ्यांना पेटवलेला आहे आणि वाऱ्यानं ही आग शेजारी उसाला लागल्या। पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलंय आणि विहिरीवरील सोलर सेटही यामध्ये जळालाय। तिथले पण लागलं काय आणि तिकडे कसं गेलं? जोगेश्वरीहून बदलापूरमध्ये सिमेंट घेऊन आलेल्या ट्रकचा टायर फुटलाय। सुदैवाने ट्रकचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। वेग कमी असल्याने ट्रक जागीच थांबलाय। डोंबिवलीमधल्या प्रीमियर रुग्णवाल गार्डनजवळ नवी मुंबईच्या इलेक्ट्रिक मिनी बसला आग लागली आहे। बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आता यश आलेलं आहे।
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग या ठिकाणी प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झालेली आहे। गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील तब्बल 18 तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलेलं आहे। आला काय मास्क नाही आहे, दाढी आहे। बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांना आता सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केलेली आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली आहे। सोसायटीमधील हे उत्तर भारतीय रहिवासी मोठ्या रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद सुद्धा मागितली आहे। जोगेश्वरीमधील राहणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक झाली आहे। मेघवाडी पोलीस ठाण्यातील एटीसी पथकानं ही कारवाई केली आहे। तर गेल्या 6 महिन्यांपासून हे आरोपी जोगेश्वरीमधल्या हरिनगर परिसरात राहत होते। नाशिक पोलिसांनी आयफोनचे बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानावर छापा टाकला। एमजी रोड परिसरातले हे दुकान होते। या ठिकाणी सर्रासपणे ग्राहकांची लूट होत होती। दरम्यान ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम असल्याचं बघायला मिळतंय। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा दुरान्वये संबंध नाही असं अजित पवार म्हणताय। तर पक्ष न पाहता दोषींवर कारवाई करणार असं अजित पवार म्हणाले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला। आम्ही धनंजय मुंडेंच्या नादी लागलो नाही, मात्र 25 जानेवारीच्या उपोषणानंतर कचकाच दाखवतो असा इशारा जरांगेंनी दिलाय। वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची आकडेवारी समोर आलेली आहे। वाल्मिक कराड याच्यावरती 15 गुन्हे दाखल आहे। यापैकी 8 गुन्ह्यांमध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे, तर खंडणीसह 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट असल्याचंही कळतंय। संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करणारी ईडी वाल्मिक कराड प्रकरणात का गप्प आहे, हा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला। बीड परभणीच्या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून न्याय द्यावा ही मागणी सुद्धा त्यांनी यावेळेस केली। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी 1000 कोटींच्या पुढे असेल असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। वाल्मिक कराडने पुण्यातील मगरपट्टा ड्रायव्हरच्या नावानं फ्लोअरच बुक केलाय असा आरोप सुरेश धस यांनी केला। तिथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी आता आणखी एक मोठं वक्तव्य केलं। राष्ट्रवादीमधील मुन्नी ही महिला नाही तर पुरुष आहे असं म्हटलंय। या मुन्नीचे सर्व कारनामे आपल्याकडे असल्याचा दावा धस यांनी केला। त्यामुळे राष्ट्रवादीमधील मुन्नी कोण अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत। गँग्स ऑफ परळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलं। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडल्याचा दावा धस यांनी केलाय। आका 302 मध्ये गेल्या सर्व बाहेर येईल असं धस म्हणाले। सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षेच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा निघाला। पैठणमधील या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झाले। पैठण शहरातील कावसाणकर मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली। आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 तारखेला शिर्डीच्या दौऱ्यावर असणार आहे। तर 12 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनासाठी अमित शहा यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे सुद्धा उपस्थित राहतील। त्यामुळे भाजपकडून सर्व आमदार, खासदार आणि मंत्री यांना 11 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये दाखल होण्याच्या सूचना या आता देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांसह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदला, मराठा व्यतिरिक्त प्रदेश अध्यक्ष करा आणि वेळ देणारा प्रदेश अध्यक्ष द्या, ही मागणी पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केली। आज मुंबईमध्ये पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आणि या बैठकीत जयंत पाटील यांच्यासमोर प्रदेश अध्यक्ष बदलण्याची मागणी खरं तर करण्यात आली असल्याचं आपण पाहिलंय। प्रदेश अध्यक्ष वेळ देणारा असावा असं म्हणत जयंत पाटील यांचं पद काढून घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। तर रोहित पवार, रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी द्या,
ही मागणी सुद्धा यावेळेस आता सर्व कार्यकर्त्यांनी केली असल्याचं बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या. याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो. आणि एकच छोटी सूचना सांगतो साहेब, ज्याप्रमाणे सर्व मंत्री फिरत असतात आणि कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी ते इथे येतात, त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या संदर्भात कुठला मोठा निर्णय शरद पवार घेतात का हे बघणं महत्त्वाचं. उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. दरम्यान जयंत पाटील यांनी आता कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा 2 दिवसांमध्ये दिला तर 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असं बैठकीत जयंत पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नवा चेहरा देण्यात आलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे असणारं जिल्हाध्यक्षपद आता राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी रणशिंग फुंकलं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना आणि 50% जागा तरुणांना देणार असं आश्वासन पवारांनी दिलं. ही माहिती आता सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईमधील विविध समस्या याशिवाय मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट घेत आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्री फडणवीसांवर टोकाचं भाष्य करणारे इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, असं एकनाथ शिंदे हे म्हणाले. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत आता महायुतीला दिलासा मिळाला. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयानं 12 आमदारांची याचिका फेटाळली, त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. लाडकी बहीण या योजनेमुळे शिक्षकांचे पगार रखडले असं समोर आलं. याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र थेट अर्थसचिवांना फोन लावलाय. शिक्षकांचा पगार का झाला नाहीये ही विचारणा अजित पवार यांनी केल्या. यावेळी शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांनी आता आज अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. ही भेट घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांसंदर्भात असल्याची माहिती आहे. मात्र पवारांचे शिलेदार दादांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांनी आता आरएसएसच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. त्याच प्रकारे अजित पवार यांच्या कामाचंही कौतुक केलं तर सर्वांना आवडेल, ही खोचक प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं, या शब्दात अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भिवंडी ग्रामपंचायतीचा आढावा घेतलाय. या क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामं संथ गतीने सुरू आहे. कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, ठेकेदारांवर कारवाई केली जाणार, ही माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. केजरीवाल यांनी दिल्लीमधील जाट समुदायाला केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत हे पत्र लिहिलंय. तुम्ही दिल्लीच्या जाट समुदायाचा विश्वासघात केलाय असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. तर सध्या चर्चा आहे टक्कल व्हायरसची आणि बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात केस गळतीच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे. तालुक्यातील 11 गावांमध्ये आता तब्बल 100 रुग्ण आढळलेले आहेत. आरोग्य विभागानं काही गावांमध्ये केलेल्या सर्वेतून ही धक्कादायक माहिती, हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे स्थानिकांमध्ये आता भीती आहे. आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नाहीये असा आरोप खरं तर स्थानिकांकडून केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये ही धक्कादायक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. तब्बल 3 दिवसांमध्ये डोक्यावरील सर्वच केस गळून पडत आहेत.
आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणेसंदर्भात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे. शुक्रवारी ही ब्लॉक असेल, त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस आता वेळापत्रकात बदल असेल, त्यामुळे वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन केलं जात आहे. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता मुंबईकरांना मेगा ब्लॉकचा फटका हा बसू शकतो आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर शुक्रवार ते रविवार मेगा ब्लॉक असल्याने नागरिकांची अडचण सुद्धा होण्याची शक्यता आहे. आपण बघतो प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ रविवारीच मेगा ब्लॉक घेतला जातो असं आपण पाहतो. मात्र यंदा आठवड्याचे शेवटचे 3 दिवस मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मेगा ब्लॉकचा फटका खरं तर नागरिकांना बसण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे. एकंदरीत त्यामुळे आता वेळापत्रक बघूनच प्रवास करा असं आवाहन यावेळेस करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर प्रवास करायचा असेल तर वेळापत्रक बघूनच प्रवास करा असं आवाहन केलं जात आहे. बदलापूर ते खोपोली वाहतूक बंद असणार आहे.